आम्ही सगळे पुट्टे एका जागी बसलो. विचार केला, "का रे," म्हटलं, "गड्या इतक्या थंडीला पडून राहिले लोकं घराच्या बाहेर नाही निघून राहिले काय? असं काही आहे काय?" गडी म्हणे, "असं काही नाही आहे रे," म्हणे, "भावा चल," म्हणे, "आपण अंजनगड येऊ," म्हणे. "लोकांनी हिंडून राहिले तर आपण काय हिंडणं बंद करतो काय?" म्हणे, "चल," म्हणे, "आपल्याला थोडंसं काम आहे," म्हणे, "नाहीतरी नवीन गाडी हिचं ॲव्हरेज पाहू," म्हणे, "कशी देते तर." मी म्हटलं, "चल," म्हटलं, अंजनगाल घेऊन मग गेले. ती गाडी आहे. तो मित्र काय म्हणे, "हे पहा," म्हणे, "गड्या हे ॲव्हरेज काही कमी देत नाही," म्हणे, "ॲव्हरेज," म्हणे, "लय देते." मी म्हटलं, "ॲव्हरेज लय देते? कायले का?" म्हटलं, "मागं फाट्यावरून लोटत आणली होती त्याचं काय झालं?" गडी म्हणे, "चल," म्हणे, "जाऊ दे," म्हणे, "तो विषय आपण पहिले हेच गाडी घेऊन जाऊ." त्याला एकच सांगितलं, मी म्हटलं, "ही गाडी नाही," म्हटलं, "सोपी भाषेत डुक्कर आहे. या गाडीवर," म्हटलं, "कुणी बसलं ना तर छपरी दिसते, पण थोडीशी पर्सनॅलिटी असलं ना तर माणूस धड दिसून गावात जातोय नाही." तर आमच्यासाठी बॅरिकेड लावले होते. "गड्या," म्हणे, "आरामशीर चाला," म्हणे, "तुम्ही, नाहीतरी तुमची गाडी एवढी पळते," म्हणे, "की काय विचारता." मी म्हटलं, "ॲव्हरेजला चांगली आहे," म्हटलं, "काका, म्हणून आम्ही एवढी पांगवतो." फॉर्म भरायला आलो ना, तो गडी एवढा भारी आहे. त्यानं मागच्या वर्षी फॉर्म भरला पण शाळेत नेऊनच नाही दिला. आणि या दादाला म्हणते की आम्हाला स्कॉलरशिप आली नाही. तो म्हणे शाळेत नेलता म्हणे फॉर्म. नाही म्हणे दादा, नेलाच नाही. मग कशी म्हणले का तुले? बरं यावर्षी नेतो म्हणे पक्क्यात म्हणे. तसंच आम्ही निघालो घरच्यासाठी. घरी निघालतो तर या गाडीची टॉप स्पीड माहिती आहे काय? 96च्या वरती जायच नाही. मी म्हटलं फेल आहे रे बा हे. गाडी जरी फेल असेल पण आपला व्हिडिओ फेल नाही. आवडला असेल तर फॉलो करून घ्या.